बेकारी झाली. पाऊस यंदा पडला व्यवस्थित, पण थोडक्यासाठी
हे पहा मित्रांनो, चुलीवरचा भात कसा आहे. कुकरपेक्षा भारी आहे का नाही. हा, आमच्या काकीने बनवलेला भात पाहू शकता. गाडी आल्यावर जरा धुतली मी, चकाचक एकदम. हे आपला एक पिंट्या. कशा आहेत कोंबड्या आपल्या. हे आपलं विराड. ह्यो तिकडचा भात झाला, आता आपल्या इथला भात चालू आहे. हा, कधी मग आपल्या इथं काय जेवायला आज. हा जो डोंगर दिसतोय ना मित्रांनो, ह्याच्या पलीकडे पुणे जिल्हा चालू होतो आणि इथून अलीकडे रायगड. हे रानातली लोक चालले काम करून, कुठं कोणाचा भात जोडायचं वगैरे चालू असतं, मळणी वगैरे असते. जो आपल्याला 10वीच्या भूगोलाच्या पुस्तकात होता, बेवपुरीचा जो पॉवर प्लॅन्ट आहे ना, तो इथं आहे वरती. इथं अर्धा किलोमीटर वरती असेल. हे कंपाऊंड जे पलीकडे दिसतं ना, तिथून त्यांचं जे बेवपुरी पॉवर प्लॅन्टचं. मुंबईला लाईट जाते आणि पाणी पण जाते इथून. तर अशा प्रकारे आता हे जे बारके पिल्लं दिसत आहेत ना तुम्हाला, आता यांची मम्मी येणार आहे रानातून चरायला गेले. ते आली की ती कशी पळतायत बघा. हा, बकरी आल्यात का पुढे, आणि ते बकऱ्याकडे चालले. तब्येत कशी आहे आता. यंदा जरा कमी झाली. अजून घेऊन जाऊन आलो. कार्तिकी एकादशी कधी गेलतो. 8 दिवस झाले. आज होती, गर्दी लय होती आज. नाही बशी भेटले का नाही. नाही आता गेलो बघाय नाही भेटले. चला मग, या काळजी. चला. थोडं थोडं त्यांना थोडं लागा. एक एक गोट रानात बॉटल नाही तुझे. बॉटल आहे का त्यांच्याकडे. तुम्ही बॉटल का नाही हे झाले असेल, टाकून दिली असेल. तुम्ही बॉटल पाण्याची नेता का नाही. मग कसं काय आपलं पळत प्यायचं. एक बॉटल वापरायची, ताण लागली पाणी प्यायची. तेव्हा नानांचं काय चाललंय. नानांचं आता घरी जायच्या टायमिंगला फ्रेश व्हायचं काम चालू आहे. हे जे पाणी आहे ते वरच्या धरणाचं येतं मित्रांनो. जे तुम्हाला मग काही सांगितलं ना, त्या धरणाचंच पाणी येतं. म्हणजे नदी पलीकडे हे छोटंसं नाही का एक्सेस पाणी होतं ना पावसाळ्यात, त्याच्यामुळं हे छोटा नाल्यासारखं तयार झालेलं आहे. महाराजांचे मावळे कुठे आहेत.
महाराजांचे मावळे कुठे आहेत? चला चला चला. महाराजांचं घोडं इकडून गेलं असतील पहिलं. गेलं असतील ना पहिलं. कवा हलावली होती सकाळी बकरी? सकाळी 10 वाजता हलावली होती. आता वाजले 6. मोठी नोकरी. लांब गेले त्यांच्याकडे दिरीपुरे गेलो. काय ओले कशाला अडचण दे गावातले अशा गोष्टी चालले ते. चला किती दिवस आहे तिकडे? आहे 5-6 दिवस. 5-6 दिवस आता येणं 5-6 दिवस झाला. पुढे इथं हा समोर ओली आहे ओली वाळलेले घ्यायची नाही ओलं. डॉक्टर पण म्हणलं आपल्याला बसवली वाळल्यावर बसू. हे बाजी त्याच्या मम्मी बरोबर आला आता, जे दिवसभर घरी होते. दूध वगैरे पेले आता ते. $2,000 years later. हे गंमत काय त्यांच्या भरण्यांना गेला पडले. जे उलाव जमिनीला गेला पाण्याच्या जमिनीवाल्यांना मस्त पिकाला त्यांना पाणी लेवल मध्ये मिळत गेलं पहिल्यापासून. सुरुवातीला त्यांचं नुकसान झालं. लावली आणि पाऊस झाला 7-8 दिवस जोरात पाऊस झाला. त्यांची काही त्यांची वावलं मेलं आलं त्याचं चांगलं झालं. हा पण ते जे राहिलं ते त्यांचं 100% पिकाला पाणी त्यांचा सारखा पुरत गेला. नाही लवकर गेला ना. गणपती पासून पाऊस गेला ना गणपती पासून त्या गरव्या जमिनीवाल्यांचा फायदा झाला. लई म्हणजे अवस्था झाली. तर त्या जमिनीला अजून ओलावा आहे. त्या जमिनीला मस्त जोरात पीक त्यांना अजून नांगरकी नाही करते. एवढं ओल आहे शेतात. पहिली काय तुमची व्हायची घरगुती शेती लावायची आम्ही त्याच्यामुळं बचत करायची. बचत व्हायची. कालची काय मीटिंग होती ना पाण्याची वाटत? काल कुठेतरी मीटिंग होती ना पाण्याची. हा काय असं इकडं आम्हाला काय तपास नाही. जायला पाहिलं होतं मीटिंगला कसं काय निर्णय लागतो ते बघायला. झाले गमत कशी तुम्हाला शेती बघा. हे आता गहूचं काढल्याशिवाय शेती काढण्याला किती वेळ जाणार आहे? लई वेळ जाणार. ते गवत कोण काढणार? जाऊ द्या ते करू काहीतरी म्हणायचं. पण निश्चित काय बिजुलीवाले लावतात का नाही? मांडवणेवाले लावतात का नाही? मांडवणेवाले जर लावली नाही तर आम्हाला लावायलाच नको. ती गुरं सगळी इकडेच येणार. ते कुठं तिकडे जातात त्या नदीच्या पलीकडे जातात. तुम्हाला सांगतो इकडे जातात पाली भालवली आंबोड इकडे जातात. हे ठेवणार आहे म्हणजे तुमचं तर काय ठेवायचं? काय ठेवणार? शेजारी मयत झालं तर मातीला नाही जाता येणार. आले तर लावा लावली तर लोकांचं लावा नाही तर राहू दे. ते काय गवत काय लावणार? या मालकाला पहिलं गवत काढलं पाहिजे 5-6 दिवस. तुमचे तर लावूच ना. राहू दे आपल्या. आता काय आपण ते पाणी येणार पाणी पहिलंच घुसणार. पाणी पहिलंच घुसणार. आल्याच पाणी पहिलं विराट मारणार. रात्री जर पाणी आलं तर सकाळी तुम्हाला रात्री उठायला लागेल. पाणी जर सुटलं 2 तासात तुमचं पाणी इथं येईल. पाण्याचं तो इथं उठावं लागेल. लगेच उठायला अशी गंमत आहे ती. आणि डायरेक्ट 2 तास पाणी पाणी ते नाही सांगता येत त्यांचं. गेलंच नाही त्यांची कानावर आमचं हीच कामं करताना चालेल. 15-16चा बोलावं आहे नाही तरी 20 तारखेपर्यंत ते सोडतील. आता काय नाही जर तुंबलं पाणी तर मग थोडाच राहील. नाही ना पाहिजे मारतो आजार येतो. काय होतं आता त्यांचं
15 दिवसात 15 दिवस 15 दिवस 16 दिवसात जाते रानात चुकत नाहीत का? आता जर पाणी पितं मग काय होतं खोकला तयार होतो पाणी त्यांना सैल होत ना आता ही संध्याकाळी दूध प्यायला संध्याकाळी परत आता बकरी आल्यावर सोडणार त्यांना. बकरी आल्या मी 6 वाजता सोडायची आरतीला 20 दिवस झाले ते सोडलेलं आहे संघ 20 दिवस झाले जन्म मला आलतं बालवडी गावाला गाव बालवडी गारोबाच्या मंदिराजवळ आलतं ते वाडापासून आलं तिथं ते गाव मला आलं एकच नंबर आले रात्री आले रात्री दिले तेव्हा रात्री जन्माला आलेलं. रात्री जन्माला आलं काय सांगायचे असं लांबून घे 2 पाय घेऊन त्याच्या ऐकांची त्याची आई ती पलीकडची